नमस्कार मित्रांनो. उद्या निफ्टीची एक्सपायरी आणि उद्या निफ्टीच्या एक्सपायरीमध्ये तुम्ही मालामाल होऊ शकता. कधी? जर तुम्ही ह्या लेवल फॉलो केल्यात. तर चला सुरुवात करूया. तुम्ही पाहू शकता की निफ्टी एका म्हणजे हा जो ट्रायंगल आहे ना, त्यामध्ये सध्या ट्रेडिंग करते आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा पण तुम्ही एक समजा स्प्रिंग आहे आणि ह्या स्प्रिंगला तुम्ही वरतून पूर्ण आणि खालतून दोन्ही बाजूने जर तुम्ही कंप्रेस केलं आणि तर त्या स्प्रिंगला तुम्ही दोन्ही बाजूने जर कंप्रेस केलं ना, तर एक छोटी टायर रेंज म्हणजे आणि जेव्हा पण त्या स्प्रिंगला म्हणजे तुम्ही इथे लक्षात घ्या की इकडून वरतून सेलर्स अग्रेसिव्ह आहेत आणि इकडून खालून बायर्स आणि इथून ही फाईट जिंकेल ना आणि जेथून तुम्ही इथे पाहू शकता की इथून जर बायर्स जर ही फाईट जिंकले तर अप साईडला मार्केट नक्कीच जाणार आणि इथून सेलर्स जर जिंकले तर इथून डाऊन साईडचा मूव्ह आपल्याला पाहायला मिळू शकतो. किंवा तुम्ही इथे पाहू शकता की निफ्टी उद्या परत इथे उद्या पण मार्केटमध्ये आपल्याला कोणताही मूव्ह भेटू शकत नाही जर मार्केट ह्याच लेवलमध्ये कन्सॉलिडेट झालं तर. आणि उद्या जर तुम्ही पाहू शकता की उद्या जर आपल्याला जर मोठा मूव्ह पाहिजे असेल तर कोणत्या लेवल्स इम्पॉर्टंट असतील तर तुम्ही इथे अपसाईडची ही लेवल पाहू शकता की अप साईडला 24,600ची लेवल आहे आणि तसेच डाऊन साईडचा विचार करत असाल तर डाऊन साईडला ही 24,500ची लेवल आहे. म्हणजे एक राऊंड फिगर नंबर 24,500चा पकडूया कारण की इम्पॉर्टंट आणि सायकोलॉजिकल ही लेवल असणार आहे. आणि त्याचबरोबर जोपर्यंत ह्या झोनमध्ये ना मार्केट तोपर्यंत आपल्यासाठी एक साईडवेज रेंज असणार आहे. यामध्ये ना बायर्स प्रॉफिट कमवू शकत ना तुम्ही सेलर्स. यामध्ये जोपर्यंत ह्यामध्ये ऑप्शन बायर्स यामध्ये पैसे कमवू शकत नाहीत. तुम्ही इथे पाहू शकता की जोपर्यंत मार्केट अप साईडला निघत नाही तर डाऊन साईडला तोपर्यंत मार्केटमध्ये रिटेल ट्रेडर्स किंवा जे ऑप्शन्स बायर्स आहेत ते अजिबात पैसे कमवू शकत नाही. जर अप साईडला गेलं तर तुम्ही इथे पाहू शकता की अप साईडची पहिलं टार्गेट आपण हे घेऊ शकतो. त्याच्यानंतर जिथून मार्केटमध्ये मोठा सेलिंग पाहायला मिळाली ती एक. आणि त्याचबरोबर जर इथून डाऊन साईडला निघालं तर पहिलं टार्गेट आपण हे घेऊ शकतो आणि त्याच्यानंतर मार्केट ह्या लेवलपर्यंत येऊ शकतो. हा जो गॅप होईल तो फिल होऊ शकतो. आणि अप साईडचा तुम्ही इथे पाहू शकता की अप साईडला कुठेही सपोर्ट होता काय होतं ते मार्केटमध्ये आपण ह्या लेवल्स खूप इम्पॉर्टंट आहेत सध्या तरी. आणि जोपर्यंत मार्केट ह्या लेवलचा ब्रेकआउट करत नाही तोपर्यंत मार्केट ह्याच झोनमध्ये कामकाज करेल. धन्यवाद.